श्री स्वामी समर्थ. प्रियाज लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. घट हा आपण कधी हलवावा, तो कधी उठवावा, असे प्रश्न सर्वांच्याच मनात पडलेले आहेत. कारण की यावर्षी अष्टमी आणि नवमी तिथी, त्याचबरोबर नवमी व दशमी तिथी हे एकाच दिवशी आलेले आहेत. त्यामुळे सर्वांच्या मनात अशा प्रकारचे प्रश्न आहेत ते निर्माण झालेले आहेत. तर आपण या व्हिडिओमध्ये ही जी सर्व माहिती आहे ती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा. अतिशय खूप महत्त्वाची माहिती आहे. तुम्हाला सर्व काही माहिती आहे ती मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा. तर चला आता आपण माहितीसाठी सुरुवात करूया. कोणी अष्टमीला कुळाचार करतात, तर काही जण नवमीला कुळाचार आहे तो केला जातो. त्यानुसार तुम्ही आहे तो करू शकता. आमच्याकडे जो कुळाचार आहे तो दशमीला आहे तो केला जातो. उपवासी दशमीला आहे तो सोडला जातो. शेवटी तुम्ही तुमच्या परंपरेनुसार आहे तो घट आपल्याला कधी हलवायचा आहे आणि कधी नाही हे तुम्ही ते ठरवायचं आहे. तुमच्या इच्छेनुसार आपण करायचं आहे. काही ठिकाणी दशमीला आहे तो उपवास सोडला जातो आणि घटही हलवला जातो. तर ज्यांनी घट बसवताना उपवास, आता आपण उपवासाची माहिती पाहूया. ज्यांनी घट बसवताना उपवास केलेला आहे त्यांनी अष्टमीला आहे तो उपवास करायचा आहे. म्हणजेच अष्टमी तिथीला उपवास करायचा आहे. अष्टमी तिथी ही शुक्रवारी दुपारी 12:06 संपणार आहे आणि ही तिथी गुरुवारी आहे, ती अष्टमी तिथी लागणार आहे. त्यामुळे आपण गुरुवारी व शुक्रवारी या दिवशी आपण अष्टमी तिथी असणार आहे या दोन्ही दिवशी. त्यामुळे आपण या दिवशी कन्यापूजन, हवन हे जे आहे आपल्याला हे जे सर्व जे करायचं आहे, त्याचबरोबर देवीची ओटी भरणं हे जे सर्व आहे ते आपल्याला या दिवशी आहे ते या 2 दिवशी आपल्याला करून घ्यायचं आहे. कारण शुक्रवारी आपल्याला जर करायचं असेल तर तुम्ही सकाळी 12:06 आतमध्ये आपल्याला करायचं आहे. त्यामुळे तुम्ही गुरुवारीच शक्यतो करून हे सर्व काही आहे ते करून घ्यावं. नवमी तिथी ही शुक्रवारी दुपारी 12:06 सुरू होणार आहे. ती शनिवारी सकाळी 10:58 असणार आहे. म्हणजेच 11 वाजेपर्यंत शनिवारी ही असणार आहे. त्यामुळे हवन हा जो विधी आहे तो आपल्याला अष्टमी किंवा नवमीला आहे तो आपल्याला करून घ्यायचा आहे. आता ज्यांचं घट आहे ते नवमीला उठतात तर त्यांनी अष्टमीलाच हवन आहे ते करून घ्यावं. कारण त्यांचा उपवास आहे तो नवमीला सुटला जातो. त्यामुळे त्यांनी शनिवारी सकाळी 10:58 आतच आहे तो उपवास सोडायचा आहे. म्हणजे ज्यांचा नवमीला उपवास सुटला जातो त्यांनी. आणि ज्यांचा उपवास दशमीला सोडला जातो त्यांनी शनिवारी सकाळी 10:58 सोडायचा आहे. अधिकार आहे तो आपल्याला सोडायचा नाही. उपवास आपल्याला घट हलवायचा आहे आणि यानंतरच आपल्याला उपवास आहे तो सोडायचा आहे. त्या अगोदर आपल्याला उपवास आहे तो सोडायचा नाही. आता आपल्याला ज्या दिवशी घट आपण हलवणार आहोत त्या दिवशी आपल्याला देवीचा कुळाचार आहे तो करायचा असतो. आता देवीचा कुळाचार आपण कसा करायचा आहे, तर आपल्याला पूर्णाचे जे दिवे आहेत ते आपल्याला करून घ्यायचे आहेत. हे दिवे आपण 9, 11, 21 किंवा 51 या संख्येत आहेत ते आपण करू शकता. तुमच्याकडे ज्या पद्धतीने केले जातात त्या पद्धतीने आपण करायचे आहेत. आणि या दिव्याने आहे ती देवीची आपल्याला आरती आहे ती करायची असते. तर आपण हे दिवे करताना आपल्याला दिवे आहेत ते पुरणाचे तयार करून घ्यायचे आहेत. किंवा काहींच्या ठिकाणी असं केलं जातं की एका डिशवरती संपूर्ण जे पुरण आहे ते थापलं जातं असं पूर्णपणे आणि त्याच्यावरती दिवे 9 किंवा 11 असे लावले जातात. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करून घ्या. 9 दिवे जरी तयार केले तरीही चालू शकतात किंवा असं संपूर्ण असं त्या त्या डिशवरती थापायचं आणि त्याच्यावरती 9 वाती अशा लावल्या तरी चालू शकतात. आता ह्या वाती लावताना कशा लावायच्या? फुलवात आहे ती लावायची. शुद्ध गाईच्या तुपामध्ये बुडवून आपल्याला त्या भिजत ठेवायच्या वात्या आहेत त्या आणि त्यानंतर आपल्याला लावायच्या आहेत. ती वात आहे ती 2 वातीची एक वात तयार करायची असते आपल्याला. कधी आपण एक वात आहे ती लावायची नसते. 2 फुलवाती आहेत त्या एकत्रित करायच्या आणि त्याची एक अशी वात आहे अशी लावायची. अशा आपल्याला एकूण 9, 11 किंवा 21 किंवा 51 या संख्येमध्ये आपल्याला लावायचे आहे आणि त्याने आपल्याला देवीची आरती आहे ती करायची आहे. देवीची आरती झाल्यानंतर आपण देवीला नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे. आता कोणाकडे पुरणाचा नैवेद्य केला जातो म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. कोणाकडे दही भात दाखवून आहे तो घट उठवला जातो किंवा कोणी खीर करतं. जसं आपल्याकडे पद्धत असेल त्यानुसार आपण करायचं आहे. तुमच्या परंपरेनुसार आपण आहे ते करायचं आहे. मी सांगते म्हणून नाही, तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार आहे ते करू शकता. आता हे घट उठवताना
घट नक्की कोणी उठवावा? हा पुरुषांनीही उठवला तरीही चालतो किंवा स्त्रियांनी जरी जो उठवला आहे किंवा हलवला आहे तोही चालतो. आता काहींच्या ठिकाणी स्त्रिया किंवा काहींच्या ठिकाणी पुरुष आहेत ते घट हलवतात. तुमच्याकडे ज्या पद्धतीने त्या पद्धतीने आपण हलवायचा आहे. आता हा घट हलवताना 1, 3, 5, 7, 9 या संख्येमध्ये असावेत. जे उठवणारे जे पुरुष असतील किंवा स्त्रिया असतील त्या एवढ्या संख्येमध्ये असावेत आणि त्यांनी हा घट आहे तो हलवायचा आहे. घट हलवायच्या अगोदर आपल्याला देवीला आरती आहे ती आपली करून झाली की आपल्याला देवीला प्रार्थना आहे ती करायची आहे. प्रार्थना आपण काय करायची आहे की या 9 दिवसात माझ्याकडून जी चूक झाली असेल त्याच्यासाठी मला माफ कर आणि ज्या काही सेवा माझ्याकडून घडल्या असतील त्या मी तुझ्या चरणी आहे ती अर्पण करतो किंवा करते असं आपल्याला बोलायचं आहे. माझ्या घरात सुख, शांती, समृद्धी, आरोग्य, भरभराटी नांदू दे. हे संपूर्ण वर्ष माझ्या कुटुंबासाठी व माझ्या सर्व जवळच्यांसाठी चांगले जाऊ दे. तुझा कृपा आशीर्वाद माझ्यावरती व माझ्या कुटुंबावरती असाच राहू दे. हीच प्रार्थना आपल्याला देवीच्या चरणी आहे ती करायची आहे. ही प्रार्थना करत असताना आपण आपल्या हातामध्ये थोड्याशा अक्षता आणि एक फूल आहे ते घ्यायचं आहे आणि प्रार्थना झाल्यानंतर आपण देवीच्या घटावरती आहे ते आपल्याला ते व्हायचं आहे किंवा अर्पण आहे ते आपल्याला करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आता घट हलवताना आपण हा कसा हलवायचा आहे? घट हलवताना हा आपण उत्तर दिशेला म्हणजे घटाची जी उत्तर दिशा आहे त्या घटाच्या उत्तर दिशेला आपल्याला हा घट आहे तो हलवायचा आहे. याने काय होतं की आपलीसुद्धा उत्तरोत्तर प्रगती होते असं म्हटलं जातं. म्हणून अशा पद्धतीने घट आहे तो हलवायचा आहे. आता घट उचलल्यानंतर म्हणजे तो घट हलवल्यानंतर जो अखंड दिवा आहे तो आपल्याला लगेच विझवायचा आहे का? तर नाही. तसंच आपल्याला ठेवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला तेल आहे ते घालायचं नाही. तो जोपर्यंत चालतोय तोपर्यंत आपल्याला तो तसाच आहे तो ठेवायचा आहे. आता घटावरील जो नारळ आहे त्याचं आपण काय करायचं आहे? तो नारळ आपण आई भगवतीचं स्वरूप म्हणून मांडलेलं आहे. काही ठिकाणी त्याचं विसर्जन करतात, काही ठिकाणी तो फोडला जातो. त्या नारळात आपण सेवा केलेल्या ज्या सात्विक लहरी आहेत त्या उत्पन्न झालेल्या असतात. त्यामुळे नारळ आपण फोडून आहे तो आपल्याला खायचा असतो. पण तुमच्याकडे विसर्जन जर करत असतील तर तुम्ही करू शकता. हे तुमच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही त्याचं विसर्जन करायचं की ते खायचं तुमच्या पद्धतीनुसार करा. पण शक्यतो करून केंद्रामध्ये ही माहिती सांगितली जाते की हा नारळ आहे तो आपण फोडून आहे तो खायचा असतो. शक्यतो करून आपण तो फोडूनच खावा. आता जे घटात उगवलेलं जे धान्य आहे जे ते सर्व आहे ते आपण लगेच उचलायचं का? लगेच ते विसर्जन करायचं का? तर नाही. ते आपल्याला तसंच एक दिवस आहे तसंच त्या जागेवरती ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ते सर्व काही आहे ते उचलायचं आहे. जो घटाचं जे संपूर्ण ते आहे ते आपल्याला उचलायचं आहे आणि ते शेतामध्ये आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे. आणि जो घटाला जो बांधलेला जो कलावा आहे तो आपण आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये आहे तो बांधायचा आहे. दैवी शक्ती आहे ती सामावलेली असते. त्याच्यामुळे आपण तो हातामध्ये आहे तो कोणाच्याही एका हातामध्ये आहे तो आपल्याला बांधायचा आहे. त्याचबरोबर प्रसादासाठी जे ठेवलेले पदार्थ असतील, फळं असतील ते आपण सर्वांनी आहेत ते खायचे आहेत. जे घटातील पाणी आहे ते आपण एखाद्या कोणत्याही झाडाला जर शिल्लक राहिलं असेल तर ते एखाद्या झाडाला आहे ते घालायचं आहे. त्यातील सुपारी व रुपये आहे तो आपल्याला ठेवून द्यायचा आहे. ज्या काही सर्व माळा जे काय सर्व असेल ते आपण ते सर्व विसर्जन आहे ते आपल्याला करून टाकायचं आहे. त्यानंतर जो देवीचा टाक आहे तो ज्या दिवशी आपण घट हलवणार आहोत त्याच दिवशी तो टाक आहे तो उचलायचा आहे. त्याची आपल्याला अभिषेक घालून पूजा आहे ती करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला तो देवघरामध्ये ठेवायचा आहे. आता काही जण 9 दिवस देवांची पूजा करत नाहीत तर त्यांनी काय करायचं आहे की घट हलवल्यानंतर म्हणजे त्यांनीच नाही सर्वांनीच त्या दिवशी आपल्याला जे घट हलवला की जे आपले देव आहेत त्या देवांची आपल्याला पूजा आहे ती करून घ्यायची आहे. आता आपण जे दिव्याखाली तांदूळ ठेवलेले होते त्या तांदळाचं काय करायचं आहे? त्याच्यात एका कोणाचं तेल आलं असेल, उतरलं असेल, खराब झाले असतील तर त्यातील आपण पक्ष्यांना आहे ते खाऊ घालायचे आहे. थोडेफार जर चांगले असतील तर तुम्ही तुमच्या घरामध्ये आहे ते देवीचा प्रसाद म्हणून आपण ते नक्कीच घरातील धान्यामध्ये म्हणजे जिथे आपण तांदूळ आपले पहिले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचे आहे. आता यानंतर आपण जे पुरणाचे दिवे जे केलेले होते
तर त्याचं आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावरचं जे पूर्ण जे ज्या वाती ज्या राहिलेल्या आहेत जळून त्या शिल्लक त्या काढायच्या आहेत. जो करपलेला सर्व जे भाग आहे तो आपल्याला सर्वकडून टाकायचा आहे आणि त्याच्या जे खाली जे चांगलं जे पूर्ण असतं ते आपल्याला आपल्या घरातील सर्वांनी देवीचा कुळाचाराचा प्रसाद म्हणून हे आपल्याला खायचं आहे. अतिशय महत्त्वाची ही कुळाचाराची गोष्ट आहे. त्याच्यासाठी आपण नक्कीच हा जो प्रसाद आहे तो देवीचा प्रसाद म्हणून आपल्याला खायचा आहे. आता अखंड जो दिवा लावलेला आहे तो विझल्यानंतर त्याची जी वात आहे तर ती वात संपूर्ण काही संपत नाही, कारण माझी अजून भरपूर शिल्लक राहिलेली आहे. त्यामुळे तुमची नक्कीच भरपूर असेल शिल्लक राहिलेली, ती काही संपणार नाही. त्यामुळे ती वात आहे ती आपण निर्मल्यामध्ये टाकून न देता तर ती काय करायची आहे की ती आपल्याला नंतर ती काढून घ्यायची आहे दिव्यातून आणि कापूर सोबत आहे ते आपल्याला जाळायचे आहे. अशा पद्धतीने आपण जे वात आहे ती ही करायची आणि ज्या काही सर्व आपल्याला ही जी सर्व माहिती सांगितलेली आहे त्या पद्धतीने आपण सर्व काही घट हलवण्याचं किंवा जे अखंड दिवा असेल, हवन असेल, ही जी सर्व काही माहिती नैवेद्याची सांगितलेली असेल त्या पद्धतीने आपल्याला सर्व काही आहे ते करून घ्यायचं आहे. जरी तुम्हाला काही शंका असतील, जर काही प्रश्न असतील, आधी व्हिडिओ संपूर्णपणे पहा आणि याच्यानंतरच आपण आहेत त्या कमेंट आहेत ते करा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ती दिली जातील. तशी मी बऱ्याच प्रकारे माहिती सांगण्याचा प्रयत्न आहे तो केलेला आहे. तर तुम्हा सर्वांना ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.